झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग ही कार्यालयांची यादी सगळी कार्यालय स्वतः जाऊन बघ जायला सोयीस्कर पाहिजे कार पार्किंग व्यवस्थित पाहिजे कळलं तुला मी बघतो सगळं बघतो मी ही जबाबदारी तुझी काका बाबा मला जरा तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय तू एक काम कर देवकी काकूला मदत कर जा नाही नाही ऐकून घ्या माझं कदाचित तुम्हाला त्रासही होईल धक्का बसेल घनादादा पळून जातोय तर दादा आपल्याला एक उत्तम केटरर पण शोधायला हवाय ते अतिशय महत्वाचं म्हणजे जेवण हा महत्वाचा भाग याचं कारण लोक नवरा नवरीपेक्षा जेवण कसं होतं यावर लग्न कसं झालं हे ठरवतात तेव्हा जेवण महत्वाचं काका हे जरा गांभीर्यानं घ्या तुम्ही जेवण हे गांभीर्याने घे कळलं तुला काका जा तू दिघा कुठे बघ जा जा ठीक आहे आत्ता कटवताय तुम्ही मला पण रिसेप्शन काय लग्न सुद्धा तुमच्या डोळ्यात देखत होणार नाहीये ज्ञाना हे जरा अति होतंय आम्ही लक्ष देत नाही होत तर मुद्दामून लक्ष वेधून घेतोयस का तू अरे काय वय काय तुझं या वयात आमचे वडील आम्हाला नुसते हूं जरी म्हणाले ना तरी विचार दादाला अरे अरे ऐक तरी मुलगा म्हणजे ना मग आपण नुसतं केल्यानंतर तुझं काय व्हायचं हे सांगू का मी त्याला दादा नाही सांगू का तू म्हणत सांगतो ज्ञाना मी व्यवस्था बघतोय हा पट्टा पट्टा करायचे काम काय होतंय बाळा तुला बरं वाटत नाही का माझ्या सोनूला चॉकलेट देऊ का अगं अगं काय हवंय तुला अगं काय होतंय पोटात दुखतंय का थिरक थिरक पाय थिरकतायत काय धबड धबड मन धडबडतंय देवा डॉक्टरना फोन लावू का गुहू बघा इथे बसली ना ही मुलगी अगं घरात लग्न कार्य आहे म्हणून अभ्यास करायचा नाही असं नसतं ना बाळा इथे कुणालाच नाही कळणार मला काय होतंय ते अगं अगं काय विचित्रपणा करते ही पोटात दुखतंय पाय लटपटतोय म्हणते अरे देवा काय ग बरं आहे ना दारी येणार अबलख घोडा अंगणी माझ्या चांदण चुरा चांदण चुरा धसमुसळेपणा नकोय मला ओरड ओरड मला आई नंतर मी असणारच नाही कळते का तुला ओरड ओरड तू मला आई नंतर मी असणारच नाही हो गेले 2 तास अंगात वारं शिरल्यासारखं करते हो वल्लरी आमच्या काळी मुलींच्या अंगात असं वारं शिरलं ना तर सरळ सरळ त्यांचं लग्न लावून द्यायचं आता तुम्हीच बघा काय ते कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझं विना शंभो माझं कोण तारी शास्त्राभ्यास नको श्रुतीपड नको तीर्थासी जाऊ नको योगाभ्यास नको प्रतिमख नको तीव्र तपेती नको काळाचे भय मानसी धरू नको दुष्टाशी शंको नको ज्याची आस्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको शिवाय नमः शिवाय नमः शिवाय शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं वहिनी वहिनी
मी सगळं म्हणेन परत पहिल्यापासून. काय झालं, काय करताय? अगं घनाला पाहिलंस का कुठे? आत नाहीये. नाही ना, सकाळी उठल्या उठल्या कुठे गेला हा मुलगा? बरं जाताना कुठे जातो, कधी येणार, काही सांगायला नको का? जबाबदारीची जरा म्हणून जाणीव नाहीये याला. मिनिट वहिनी, अहो असेल इथेच कुठेतरी, टपरीवर गेला असेल, नाही तर मित्राकडे वगैरे गेला असेल. पण सांगून त्याला काय होतं? साखरपुडा झाला त्याचा, उद्या तर लग्न झाल्यावर पण असंच वागणार आहे का? तर कुठे कुठे थांब, मी बघून येते. कुठे चालला तुम्ही वहिनी? अहो बापरे, फार काळजी बुवा यांना अगनाची. कुठून म्हणायचं आता? पहिल्यापासून. बेबी राधा कुठे आहे ग? माहित नाही रे बाबा. कमाल आहे, ठरलेलं की तिची पर्स नाही, चपला नाही, घड्याळ नाही, फोनही बंद आहे तिचा. कुठे गेले, काही सांगून गेले? असेल इथेच कुठेतरी, जवळपास गेले असेल. तू ना पराचा कावळा करतोस अक्षरशः. अगं बेबी, असं काय करते? सगळं लग्न तोंडावर आलंय, अजून घरातनं बाहेर पडताना सारं सांगून जायचं कळत नाही. हिला कसं होणार आहे मला सांगतो. अरे ती का आता पळून का जाणार आहे? बेडा. बेबी, आपल्या त्रासाला आणि आग्रहाला कंटाळून राधा खरंच पळून मिळून नाही ना जाणार? नाही रे पण त्या अगं बिस्किट घ्यावं. राधा आहे ती. नको काळजी करूस इतकी, येईल ती परत. हा तर हे बघ, दूध नाही, जा मी करते लिस्ट. काय होत? नरेशा, नरेशा, रिक्शा, अरे रुको, रुको रुको रुको. अरे क्या भैया, चलो. क्या हुआ? क्या हुआ भैया? साहब रिक्शा स्टार्ट नहीं हो रहा, देखना पड़ेगा क्या हुआ है. रिक्षाची पण इच्छा दिसत नाही आपण पळून जाऊ अशी. हो ना, रिक्षाची पण इच्छा नाही म्हणजे तुझी नाहीये? नाहीये, तू चिडू नको प्लीज. काय? अगं मग इतकं वेळ तुम्हाला साहब सांगितलं आपको का? रिक्शा दूसरा पकड़ना पड़ेगा, रिक्शा स्टार्ट. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक गॉड. थँक गॉड म्हणजे तुझी पण नाहीये? अरे मग आपण काय करतोय हे सगळं सामान रिक्षात? काय करतोय आपण? सॉरी सॉरी, उतर 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 उतर. दे बैग दे मला. बैग दे. माझी ठीक आहे. बर. अरे ये भैया कितना हुआ? नहीं पैसा साहब रहने दीजिए, समझ में नहीं आ रहा क्या हो गया है. ठीक आहे. अगं मला वाटलं की मी असं अचानक माघार घेतली तर तू चिडशील म्हणून. एक मिनिट, पण मग तू का आलीस? मी दिलेला शब्द कधीच मोडत नसते रे. सुरुवातीला थ्रिलिंग वाटलं रे थोडस, पण घरातनं निघाले आणि वाट लागली माझी. माझंही असंच काहीसं झालं. हो ना. ए बा, आपल्याला लग्नाचा तामझाम नको म्हणून आपण असं पळून जाणं म्हणजे घरच्यांवर अन्याय केल्यासारखं होतं रे. काल माझे पप्पा इतके खुश होते माहितीये आपण रिसेप्शनला हो म्हणालो म्हणून. मला थँक्स म्हणाले माझे पप्पा. म्हणाले तुझ्यामुळे मला इतकी माणसं मिळाली. खूप खुश होते काल ते. मला म्हणाले मला नाचावंच वाटतंय. मी अशी वागते. मला ना खूप गिल्टी वाटलं, खरंच सांगते. आपण असं पळून जाऊन फसवणूक करतोय घरच्यांची. मी लहान असताना एकदा क्रिकेट खेळत होतो आणि नार्वेकर नावाच्या एका मुलाने मी नॉन स्ट्रायकर एंडला असताना मी क्रीजच्या बाहेर आहे असं बघून बॉलिंग टाकतानाच स्टंप उडवून मला आउट केलं होतं.
एकही बॉल न खेळता आउट झालो होतो आणि बॅटिंग करायला जायच्या आधीच मी पॅव्हिलियन मध्ये परत गेलो होतो. असं काहीसं करणार होतो आज आपण आपल्या घरच्यांबरोबर. आणि मी काही करू शकतो राधा. मी रडीचा डाव नाही खेळू शकत. मला नाही आवडत. तुझी आयडिया होती ना पण पळून जायची. पण तू हो म्हणाली होतीस. हो मी हो म्हणाले होते पण ते तेवढ्या पुरतं होतं रे. तू समजावून सांगायचं ना मला. मला कळलं असतं. हो यासाठी सुद्धा आय एम सॉरी. नाही तसं ठरलंय नाही का आपलं. दादा मी जातोय. काय कुठे नाही कोणावर लावायला निघालायस का बुडालेत ऑलरेडी. अरे आपण बुडालोय. घना घरात नाहीये. घरात नाहीये मग नाक्यावर गेला असेल ना नाही तर ऑफिसला असेल. काल ज्ञाना सांगत होता की घना आज पळून जाणार आणि आता तो गायब आहे. मी जातो. ए थांब थांब थांब. काय तू वेडा आहेस का. तू ज्ञानाचं बोलणं कधीपासून सिरियसली घ्यायला लागला. अरे पण घना इनफॅक्ट माझी दोन्ही मुलं कुहू आणि ज्ञाना यांचं बोलणं सिरियसली घ्यायचं नाही. आता ह्यात तू वल्लीला टाकलंस ना तरी चालेल. तुला ना यातला सिरियसनेसच नाहीये. जाऊ दे. मी काय करतो आधी नाक्यावरती जातो. तिकडे त्याचे 2-4 टवाळ मित्र उभे असतील. त्यांना विचारतो घना कुठे आहे ते. त्यांना बरोबर माहिती असेल. हो रे नाही मला आश्चर्यच वाटतं या मुलांचं. सतत नाक्यावर असतात. आपण सकाळी ऑफिसला जातो तेव्हाही मुलं तिथेच असतात. संध्याकाळी परत येतो तेव्हाही ही मुलं तिथेच असतात. बरं पहाटे जॉगिंगला जावं तरीही मुलं तिथेच. रात्री शतपावली करायला गेलो ना तरीही ही मुलं तिथेच असतात. झालं नाही म्हणजे त्या नाक्याला नक्की काय सोनं लागलेलं असतं. आता झालं. हो मला पटतंय तू काय म्हणतोस ते. पण मी काय करतो आधी पटकन नाक्यावरती जातो आणि आलो ना की आपण शांतपणे त्यांचं मनोविश्लेषण करूया. हा मी जातो. ठीक आहे एक मिनिट. काय आता थांब ना मी पण येऊ का. नाही काय होतं घरात जरा रिकामा पुरुष दिसला ना की या बायका लगेच कामाला होतात तरी त्याला. तू असं येणार आहेस. कपडे बदलून नाही चिकना दिसतोयस. चल कधीतरी वल्ली म्हटलं तर किती बरं वाटेल मला. म्हणेल चल तू. ऐक ना तू बघ काय ना तो घना काय पळून मिळून जात नाही. अरे पळून मिळून जायचं नाही याला एक फार वेगळं टेम्परामेंट लागतं. हो चल चल चल. राधा 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 काय चाललंय हे तुझं. तुला दिसत नाहीये मी किती प्रेम करतोय तुझ्यावरती. गेली 2 वर्ष 5 महिने 18 दिवस मी फक्त तुझा आणि तुझाच विचार करतोय. तुला कळत नाही. तुला ऑफिसमध्ये येऊन किती दिवस झाले. नाही मी सांगतो तुला नाही आठवणार. 2 वर्ष 5 महिने 18 दिवस. मग का अशी वागतेस राधा तू. नाही आता ठरलं. नो लग्न नो तो घनश्याम. आपण पळून जाऊन लग्न करू. या जगापासून दूर कुठेतरी जाऊ. सुखानं राहू. हो पण राधा एकदा तू असं म्हण की हो मानव तुझे म्हणतोयस ना ते मलाही पटतंय. एकदा म्हण ना राधा प्लीज. 1 मिनिट मानव. काय म्हणालास तू. कापूस. मानव कापूस. मानव ए मानव. अरे केवढा हाका मारल्या मी. काय झालंय तुला. मानव तू ड्रग्स बिग्स नाही ना घेऊन आलास. स्वप्नातही आमच्या पदरी निराशच. कापसाचे बोळे आमच्याकडे दुर्लक्ष. ही साला काय जिंदगी आहे का. ए
अरे पण आता झाला राधाचा साखरपुडा, आता तू सोड तिचा नाद. नाद? अरे कसा सोडू मी राधाचा नाद? मी प्रेम करतो तिच्यावर. अगं पराक्रमी पुरुषांनी सुद्धा लग्न मंडपातून आपापल्या प्रेयस्यांना पळवून आणलंय. मग मी का नाही करू शकत? कारण ते पुरुष पराक्रमी होते. मानव, मला काय वाटतं माहितीये का, असं 4 तास आपण रिसेप्शनला थांबल्याने असा काही फरक पडणार नाहीये. फक्त आपल्या घरच्यांना आनंद होईल त्याचा, एवढंच. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. अरे तू खरंच विसरून जा तिला. सोनी, मी नाही विसरू शकत तिला. अरे शाहरुख खाननी सुद्धा काजोलच्या घरामध्ये जाऊन लग्न केलंच ना तिच्याशी. त्याला जेव्हा कळलं की काजोलचं लग्न ठरतंय तेव्हा त्यांनी जर नाद सोडून दिला असता तर आज कित्येक तरुणांना कळलंच नसतं प्रेम म्हणजे काय. अरे पण त्या काजोलचं पण प्रेम होतं ना शाहरुखवर. सोनिया, अरे राधाचं सुद्धा प्रेम आहे माझ्यावर. फक्त ते तिला कळत नाहीये. त्याची जाणीव मला करून द्यायची. तू काय करणार आहेस मानव? मला आता कळलंय मला काय करायचंय. आय लव्ह यू सिमरन. राधा. सोनिया. आई लव यू राधा. मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, लेने तुझे गोरी आएंगे तेरे सजना. मला काय वाटतं माहितीये का, असं 4 तास आपण रिसेप्शनला थांबल्याने असा काही फरक पडणार नाहीये. फक्त आपल्या घरच्यांना आनंद होईल त्याचा, एवढंच. आपण एक करू, फक्त ते रिसेप्शनला अशा त्या सिंहासनासारख्या लाल वेल्वेटच्या खुर्च्या असतात ना अशा, त्या ठेवू नका म्हणावं प्लीज. खूप ऑड दिसतं ते. आणि ते थर्मोकोलनी कापून लिहिलेलं असतं ते घनश्याम वेड्स राधा, आणि मग त्यावर चमकी टाकतात आणि ते असं मागे हॉलमध्ये लावतात. मग ती चमकी उडते वाऱ्याने आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर. आणि काळजी करू नको, आर्टवर्क मी करून घेईन. म्हणजे तू कापणार थर्मोकोल, असं लवचं साईन आणि मधनं बाण ते तू करणार? मी चांगलं करून घेईन, डिसेंट. काल काहीतरी पप्पा म्हणत होते मला की काहीतरी तुझे काहीतरी वरात वगैरे काढायचे. नाही, वरात काढायची नाही. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. फक्त त्यांना एक सांगू, ते फोटो काढतात ना, नाही का, असं माझ्या मेहंदीच्या हातात असं तुझा चेहरा दिसणार किंवा असं स्टार मध्ये आपण दोघं दिसणार, तेवढं करू नका म्हणा प्लीज. तो पण एक असतो ना, तो असं मी तुझी हनवटी अशी धरली आणि वरती केली आणि आपण दोघे असं कॅमेरात तेवढं करू नका म्हणा. बाकी सगळं ठीक आहे, सगळं चालेल. बाकी उरलं काय मग आता? बाकी हे काल काहीतरी पप्पा म्हणत होते मला की काहीतरी तुझे काहीतरी वरात वगैरे काढायचे. नाही, वरात काढायची नाही. हे बघ, मुळात ना माणूस त्या लग्नाच्या कपड्यांमध्ये मुळात तो जोकर सारखा दिसतो. ते जोकर सारखे कपडे घालून मी एका घोड्यावर बसून असा रस्त्यावरनं मी स्वतःला असं मिरवणार नाही. वरात काढायची नाही, आपण पळून जाऊ. चल. नाही, आपण पळून जाऊ. चल. एक मिनिट, मी पण नाहीच म्हटलं, वरात नाही असंच म्हटलंय मी पण. तू माझ्यावर काय चिडचिड करतोयस? कीप कूल, चिल, ओके? या. आता काय प्लॅन तुझा? आता काय, मी घरी जाईन. मी पण ऑफिसला जाईन, आता खूप काम आहे आज. चल. एक मिनिट. आत्ता आपण इकडे पळून जाण्यासाठी
भेटलो तो हे घरी सांगायचं नाहीये. तेच सांगतोय मी तुला, घरी नाही सांगायचं, कळलं? ओके तेच. तेच. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.